वाव, किती सुंदर फुलपाखरू आहे. इमली, चल घरी जाऊ. खूप उशीर झालाय. अरे, हा चिंटू कुठे गेला? तुम्ही पुढे व्हा, मी चिंटूला शोधून आणतो. एका फुलपाखराच्या मागे धावत तो जंगलात गेलाय. लक्ष देऊ नाही का? जर आपला प्रयोग यशस्वी झाला तर आपल्याकडे माणसांसारखे शरीर असेल आणि आपण या जगावर राज्य करू. आपल्या प्लॅनेटवरून सगळ्यांना इथे बोलवून घेऊया. प्रत्येकाकडे एक ह्युमन बॉडी असेल. R1, तू त्या गाढव प्राण्याकडे जा आणि मी त्या मुलाकडे जातो. आणि R3, तू ऑब्झर्वेशन कर. हा कसला मास्क आहे? यात लाईट पण चमकते. वाव, आय एम फीलिंग ग्रेट. अरे हा मास्क इथे कुठून आला? आता तर नव्हता इथे. काहीतरी गडबड आहे. वाचवा, वाचवा, मला वाचवा. या मास्क पासून वाचवा. वाचवा. वीर, वीर, हे बघ, ऍड फिल्मच्या ऑडिशनचं इन्व्हिटेशन आलंय. तुला मिळालं की नाही? नाही तर? वीर, तुला तर इन्व्हिटेशन मिळालंच नसेल. ओ सॉरी. तुझ्या घराबाहेरचं इन्व्हिटेशन होतं ना, ते मी बाबांना देऊन टाकलं. आय एम मॅड मॅक्स. आजपर्यंत ना मी त्या वीरला संपवू शकलो आणि नाही त्याला बनवणारा फॉर्म्युला तयार करू शकलो. बॉस, अहो तुम्हाला तो वीर हवाच कशाला आहे? तुमच्याकडे माझ्यासारखा इतका हुशार माणूस असताना जो तुमच्या साथीनं काहीही करू शकतो. खरंच तू काहीही करू शकतोस तर जा आणि डॉक्टर प्रेम सहायच्या घरून वीरला बनवण्याचा फॉर्म्युला चोरी करून आण. तो फॉर्म्युला कुठल्या ना कुठल्या हार्ड डिस्क मध्ये नक्कीच असणार. जा टिंबकटू, डॉक्टर प्रेम सहायच्या घरून ती हार्ड डिस्क घेऊन ये. पण मी त्यांच्या घरात चोरी कशी काय करणार? हे घेऊन जा तुझ्यासोबत आणि सांग की तू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मधून आलास. मच्छर मारण्यासाठी पेस्टिसाइडचा स्प्रे वापरणार आहेस म्हणून त्याला काही वेळासाठी घरातून बाहेर जावं लागेल. आणि जर डॉक्टर प्रेम सहाय घरातून बाहेर नाही गेले तर हा स्प्रे त्यांच्यावर मार. त्याने ते बेशुद्ध होतील आणि तू ती हार्ड डिस्क चोरी करून आण. बॉस, यू आर जीनियस बॉस. टिंबकटू, या वेळेस तू अजिबात चुकता कामा नये. बॉस, यामध्ये गॅस आहे की नाही ते जरा बघून घेतो. टिंबकटू, बंद करते. मी सांगतोय बंद कर. अरे तू तर आताच माती खायला लागलास. हाय इमली चुलबुल. इथंच कुठं आसपास प्रेम सहायची सिक्रेट लॅब असाया हवी. मी माझ्या एक्सरे विजनने बघतो.
बॉस, मी या पायऱ्या उतरून लॅबच्या आतमध्ये जातोय बॉस. तुम्ही पण कॅमेरा ऑन करून बघा. मॅड मॅक्स इज ग्लॅड, व्हेरी व्हेरी ग्लॅड. टिम्बक्टू, मी आता माझ्या मॉनिटरवर लाईव्ह बघू शकतो. तुम्हा दोघांना माझ्या टिफिनचा सुगंध नाही येत का? नाही तर पण असं काय आहे तुझ्या टिफिन मध्ये? अरे, आज माझ्या मम्मीने टिफिन मध्ये खास गोष्ट दिली आहे. ती कोणती? आलूचा पराठा आणि कैरीचं लोणचं. बटाट्याचे पराठे, आंब्याचे लोणचे. थँक्यू बंटी, तुझी मम्मी खूप छान जेवण बनवते. वाव, खूप मजा आली. तू माझे आलूचे पराठे खाल्लेस? मी ही गोष्ट कधीच नाही विसरणार. सर, सर, चिंटूने माझा टिफिन खाल्ला सर. काही खास होतं का तुझ्या टिफिन मध्ये? हो सर, माझ्या मम्मीने आलूचे पराठे पाठवले होते. जिंटू, तू इथे येत जाऊ नकोस. तू या शाळेचा विद्यार्थी नाहीयेस. वीरला भेटायचं असेल तर बाहेर भेटत जा. पुन्हा इथे दिसू नकोस. चल आता इथून निघून जा बरं. चिंटू, तू जा इथून आणि इथे परत कधीच नको येऊस. कक्कड सर काही दिवसांसाठी एक टेम्पररी टीचर हवे आहेत. आत्ता येईल खरी मज्जा. आत्ता बघतो मला वीर पासून कोण दूर करतोय ते. मी या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी काही हरकत नाही. मी आता टीचर बनतो. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दमदमादम. सर, मी शिक्षक आहे. माझं नाव हरिदयाल शर्मा आहे. मला नोकरी हवी आहे. ओके शर्मा सर, मला जरा आपली डिग्री दाखवा. एक मिनिट हा, मी लगेच सांगतो मला किती डिग्री टेम्परेचर आहे. ही तुम्ही काय चेष्टा करताय? डिग्री? मला तुमची डिग्री पाहायची आहे. जसं की एखाद्याकडे डॉक्टरची डिग्री असते, एखाद्याकडे इंजिनियरची असते, तर एखाद्याकडे पायलटची असते. म्हणजे प्रत्येकाकडे कोणती ना कोणती डिग्री असतेच. मी आपल्या कामाचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स आणि तुमची डिग्री याबद्दल विचारत होतो. समजतंय का? हो, माझ्या डिग्रीज. हो हो, का नाही, हे घ्या. तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर पण आहात, पायलट पण आहात. ओ नो, तुम्ही सायंटिस्ट पण आहात. बिझनेस मॅनेजमेंट फ्रॉम अमेरिका, आर्टिस्ट, सिंगर, ऍक्टर, सगळंच. वा, किती छान आहे. एवढ्या सगळ्या डिग्रीज. वा, छान. तुम्ही तर चालती फिरती युनिव्हर्सिटीज आहात. मग आपल्याला शिक्षक का व्हायचंय? बिकॉज आय लव्ह इटिंग. मला म्हणायचं होतं टीचिंग. ओ, तर असं आहे. वीर बाळा, तू शाळेतर्फे हिमालयात जात आहेस कॅम्प साठी. हे बघ, रोज हळद टाकून दूध पीत जा आणि इमलीलाही देत जा. आजोबा, मी एक रोबोट आहे. तुम्ही हे एकसारखं कसं विसरतात? मी खरंच विसरून जातो. जिंटू, चुलबुल, तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही दोघेही माझ्यासोबत नाही येत आहात. ओके, या कॅम्प मध्ये फक्त स्टुडंट्सला एंट्री आहे. ओके ओके, वी प्रॉमिस. आम्ही तुझ्यासोबत नाही जाणार. आम्ही तर एकटे जात आहोत. हो ना चुलबुल? अरे थांबा. किती सुंदर जागा आहे. शपथ माझ्या मुलांच्या टिफिनची. मला असं वाटतं इथेच राहावं. अरे, आपल्या अगोदर इथे कोण येऊन पिकनिक करत आहे? तुम्ही दोघे इथे पण?
तुम्हाला एक सारखं नाही म्हणून सुद्धा तुम्ही काही करून माझ्या पाठी शेपटी सारखे येतातच. चूक, मी तर नेहमीच इथे येत असतो. आम्ही नेहमी इथे येऊन पेंग्विन्स, पोला बेअर, व्हाईट टायगर, वुल्फ यांच्या सोबत खेळत असतो. हे प्राणी इथे कसे? हे तर आर्टिक आणि अंटार्क्टिका मध्ये असतात. आणि हे दोघे तिथे रोज स्वप्नात जातात. काय खरंय ना जिंटू? हसणं बंद कर. मी हे सिद्ध करून दाखवू शकतो की हे सगळे प्राणी हिमालयात पण असतात. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. बाय वीर, से यू. थांब जिंटू. किती छान सुगंध येतोय. इथे तर खरंच पेंग्विन आहेत. आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी पहिल्यांदाच ऐकायला आणि पाहायला मिळतात. याचा अर्थ जिंटू खरं बोलत होता. त्याने इथे पेंग्विन्स पाहिले होते. पण असं नाही होऊ शकत सर. ही नक्कीच वीरची कोणती तरी जादू आहे. ओ नो, इथे तर वुल्फ पण आला.